मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2019 मध्ये नाशिककरांना त्यांनी खुशखबर दिलेली होती। हायब्रिड मेट्रोची घोषणा करत 2023 पर्यंत नाशकात मेट्रो धावणार असा अंदाजही बांधला गेला होता। मात्र 6 वर्ष उलटली तरी मेट्रोचा प्रवास नाशिककरांना अनुभवायला मिळालेलाच नाहीये आणि त्यामुळे नाशिककरांच्या मेट्रोचं पुढे काय झालं पाहूयात पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। मंदिराची नगरी, कुंभनगरी, कोल्ड सिटी, स्मार्ट सिटी, वाईन कॅपिटल अशा विविध नावांनी नाशिकला ओळखलं जातं। याच नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडणार होती, ती म्हणजे मेट्रो सिटी। त्याचं कारण होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 28 जून 2019 ला केलेली मेट्रोची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केल्यानंतर नाशिककरांना मेट्रोच्या प्रवासाची स्वप्न पडू लागली होती। मात्र जवळपास 6 वर्ष उलटली, मेट्रोच्या प्रवासाचं स्वप्नच राहिलं। अद्यापही कोणती मेट्रो करायची यावरच खल सुरू असल्याचं समोर आलंय। पंतप्रधान कार्यालयाचे सचिव अरुण कुमार यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत पालिका प्रशासनाला निओ, मोनो की LRT कोणत्या मेट्रोबाबत काम सुरू करणार असल्याची विचारणा केली होती। त्यात पालिकेकडून LRT मेट्रो संदर्भात सर्वेक्षण सुरू असल्याचं स्पष्ट केलं होतं। यावर मंत्री गिरीश महाजन यांनी सारवासारव केली। खरं गोष्टावरून 4-5 वर्ष झाले ते खरं असलं तरी पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये ज्या टेक्निकल बाजू आहेत त्या पूर्ण केल्या जात आहेत, ते सर्वे होत आहेत, झालेले आहेत। मला वाटतं लवकरच या कामाला सुरुवात होईल। माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी गेल्यावेळी या ठिकाणी कुंभमेळ्याचा आढावा घेण्यासाठी आलेले होते नाशिकला, त्र्यंबकेश्वरला, त्यावेळेला त्यांनी या बाबतीमध्ये मला वाटतं विधान केलेलं आहे आणि खाली अधिकाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत। पण निश्चित नाशिक शहरामध्ये आम्हाला मेट्रो सुरू करायची आहे, लवकरच त्या कामाला सुरुवात होईल। नाशिक शहरात असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत। यामध्ये मल्टी मॉडेल हब तयार करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाचा सुद्धा विचार सुरू आहे। सिटी लिंक, मेट्रो आणि वाहनांसाठी रस्ता यांसंदर्भात एकत्रित काम करण्याच्या सुद्धा केंद्राकडून सूचना देण्यात आल्या। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळ मंजुरी देऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न आहे। मात्र यावरच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। इथे विकासाच्या ऐवजी इथे हिंदू मुसलमान तणाव निर्माण कसा करायचा आणि लोकांचे पोटामध्ये भाकरी जात नाही, त्यांना शिक्षण मिळत नाही, त्यांना औषध पाणी मिळत नाही, बेकारी वाढत चाललेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे, हे प्रश्न लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून या तऱ्हेचे प्रश्न निर्माण केले जातात। मेट्रोचा प्रश्न हा तसाच आहे। मेट्रोचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला, फार चांगली गोष्ट आहे। मेट्रोपेक्षा आता इथे मारुतीची मंदिरे कशी करायची आणि ती करताना सुद्धा त्या ह्याच्यावरच दर्गावरच कशी करायची हा आता मुद्दा महत्त्वाचा झालेला आहे। नाशिक मेट्रोची फक्त घोषणाच। 2001 ते 2022च्या अर्थसंकल्पात नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाची घोषणा, मार्च 2021 मध्ये प्रकल्पाचं भूमिपूजन, 2022-23 मध्ये प्राथमिक स्थळ पाहणी, 2023 मध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये सादरीकरण, 2024 उजाडलं तरी सुद्धा प्रकल्प केंद्राच्या अंतिम मंजुरीसाठी प्रतीक्षेत, 2025 मध्ये राज्य सरकारचा पुन्हा एकदा केंद्राकडे पाठपुरावा। प्रकल्पाचं प्रत्यक्ष बांधकाम अजूनही सुरू झालेलं नाहीये। केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यावरच निधी वितरण, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामाला गती येईल। स्थानिक आमदार, खासदार तसेच नागरी संघटनांनी हा प्रकल्प 2027 मधील कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करावा अशी मागणी केली आहे। सर, घोषणा तर कधीची झालेली, पण नाशिकमध्ये आत्ताची स्थिती बघता खरंच मेट्रो झाली पाहिजे। कारण जी वर्दळ आहे, सायंकाळचे जे ट्रॅफिक जाम होते, सगळ्या गोष्टी होतात। जसं मुंबई आहे, पुणे, तशाच जोरावर नाशिक सिटी पण आता पुढे येते आणि हल्ली आता 1-2 वर्षातच कुंभमेळा इथं अरेंज होणार आहे। तर जे उत्तर प्रदेशला घडलं तर तसंच इथं पण घडू नये, कोंडी होऊ नये वाहतुकीची, त्याच्यामुळे मेट्रो झालीच पाहिजे। हो, मेट्रो झालीच पाहिजे कारण माझा पण रोजचा प्रवास आहे येण्या जाण्याचा, 20 किलोमीटर येणं जाणं आहे, त्याच्यामुळे मेट्रो झालीच पाहिजे। घोषणा झाली आहे पण त्यांनी लवकरात लवकर मेट्रोची घोषणा केली तर आता ती अंमलात आणावी अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्या नागरिकांना पण त्याची सुखसुविधा होईल। वाटतं नाशिकमध्ये एवढी काय म्हणते पोल्युशन चालू आहे, त्यांनी ते केलं पाहिजे लवकर। एवढं ट्रॅफिक जाम होतं, त्यांनी केलं पाहिजे। रोडचे काम बाकी ते केले पाहिजे। सर्व काही गोष्टी त्यांनी विचार केला पाहिजे, याचा आश्वासन देतात ते पूर्ण केले पाहिजे। नाशिक मेट्रो प्रकल्प शहरी वाहतुकीला नवं वळण देणारा असून सुद्धा सध्या तो कागदोपत्रीच अडकलेला पाहायला मिळतोय। केंद्र सरकारकडून सुद्धा मंजुरी मिळाली की प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी पुढची वाट मोकळी होणार आहे। नाशिककरांना या प्रकल्पाच्या लवकरात लवकर प्रत्यक्ष सुरुवातीची प्रतीक्षा आहे। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।
संकल्प